नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। शारदा एजुकेशन सोसाइटी द्वारा पद्मा नगर में विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल का शुरुआत किया गया था। 25 वर्ष पूरे होने पर सिल्वर जुबली 2 दिवसीय कार्यक्रम। स्कूल के अध्यक्ष मारुति गलीपेल्ली, उपाध्यक्ष कृष्ण गाएंगे, सचिन राजू गाजेंगी, संयुक्त सचिव भास्कर मंगलारापू, कोषाध्यक्ष एडवोकेट बलराम अवदत्त, संयुक्त कोषाध्यक्ष राजू भीमनाथ, पूर्व राष्ट्रपति महेश कोंडा, निर्देशक वेंकटेश मंचेकटला, सुधाकर गलीपेल्ली, सत्यनारायण पेम्बटला, श्रीनिवास अन्नलदास, नरेश कोंडा द्वारा मानसरोवर वृंदावन गार्डन में स्कूल के बच्चों द्वारा कई तरह के कला स्पर्धा, नृत्य व धार्मिक दृश्य प्रस्तुत कर आए हुए सभी बच्चों के माता पिता व बच्चों के लिए एक अच्छा संदेश देने का प्रयत्न किया गया। इस कार्यक्रम में मुख्य अतिथि सोलापुर के ज्येष्ठ कार्यकर्ता अशोक इंदापुरे, पद्माशाली समाज अध्यक्ष रामकृष्ण पोटाबत्तुनी, उपाध्यक्ष मोहन वललाल व अन्य मान्यवर उपस्थित रहे। सभी मान्यवरों का सम्मान चिन्ह, साल, पुष्प गुच्छा, श्रीफल देकर स्वागत सत्कार किया गया। सभी मान्यवरों ने अपने विचारों को आए हुए बच्चों के माता पिता के सामने व्यक्त किए। आए हुए मान्यवरों के हाथों योग्य बच्चों का व कई स्कूल टीचरों का स्वागत सत्कार भी कराया गया। चेयरमैन यालीगुली मारुति जी और हमारी मित्र सेक्रेटरी राजू गाजेंगी जी, कृष्णा गाजेंगी जी और सभी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, पद्मशाली संगम के सभी पदाधिकारी, हमारे रामकृष्ण पोटाबत्तुनी जी और उनके साथ आए सभी महानुभाव। यहाँ मैं 2 घंटे से देख रहा हूँ विवेकानंद स्कूल का जो सिल्वर जुबली फंक्शन यहाँ पे सेलिब्रेट हो रहा है। मुझे आने के बाद ऐसा लगा काश मैं अपने घड़ियाल के कांटे उल्टे फिरवाता और मैं बचपन में आ जाता तो मेरे माता पिता के साथ यहाँ पे मैं कोई डांस कर सकता है। हमारे जमाने में ऐसी कोई व्यवस्था नहीं थी। यदि इतना अच्छा स्कूल में हम पढ़ते तो हम कहाँ जाते पता नहीं। लेकिन आज बच्चे, आप बहुत नसीबवान हो, आपको बहुत अच्छा माहौल मिल रहा है। मैं खास करके तारीफ करूंगा उन सभी टीचर्स और कोरियोग्राफर्स का जिन्होंने छोटे छोटे नन्हे मुन्ने बच्चों को इतने अच्छे स्टेप सिखाए और इतनी बारीकी से वो लोग अपना डांस यहाँ पे परफॉर्म कर रहे थे। मुझे बहुत खुशी हो गई और यहाँ पे शेयर करते हुए मुझे बहुत अच्छा लगेगा। यहाँ का लाइव वीडियो मैंने मेरे पोते को भेजा है जो अभी यहाँ का लाइव शो कनाडा और दुबई में देख रहा था। उसने मुझे फोन भी किया था, ताता नींद सुधा वस्ता करा। तो इतना अच्छा कार्यक्रम यहाँ पे हो रहा है, मुझे बहुत खुशी है। मैं सोलापुर में रहता हूँ, आप लोगों ने हमें यहाँ बुलाया और एक अच्छा मेमोरेबल शाम आपके साथ गुजारने का अवसर दिया, इसलिए मैं सभी का शुक्रगुजार हूँ। लेकिन सबको एक बात मैं जाते जाते कहूंगा, जिस स्कूल में हम पढ़ते हैं वो स्कूल का नाम है विवेकानंद हाई स्कूल और कल स्वामी विवेकानंद जी का जयंती है। उनके जयंती के पूर्व संध्या में हम लोग यहाँ पे जश्न मना रहे हैं। उनके जयंती की मैं आप सभी को शुभकामनाएं देता हूँ और सभी मेरे युवा साथियों को मैं जरूर सलाह दूंगा कि हम लोग जीवन में कुछ बने ना बने, लेकिन स्वामी विवेकानंद जी का चरित्र हम जरूर पढ़े ताकि अंधेरे में रास्ता मिल सकता है। उन्होंने बहुत अच्छी बातें अपने जीवन के बारे में अपने तत्वज्ञान में लिखी है। बहुत सरल भाषा में उन्होंने अपना ज्ञान सभी के प्रस्तुत किया है। मैं सभी से रिक्वेस्ट करूंगा, जब कभी भी आपको लगे कि हम लोग कहीं गुम हो रहे हैं हमारे रास्ते से, जरूर एक बार विवेकानंद जी को याद कीजिए और उनका चरित्र पढ़िए। आपको उनका एक बात उन्होंने अपने सेवके से कही थी, मैं आपके साथ शेयर करना चाहूंगा। इंसान अपना जो प्रगति है, वो प्रगति का जो रोध है उसका, वो रोध है उसका, उसके मन में जो भीति है, जो डर है, डर ही उसके प्रगति का एक अवसर हो सकता है। यदि हमारे मन का डर हम मिटाए तो हमें कोई भी आगे जाने से रोक नहीं सकता। ये बात उन्होंने अपने जीवन की शुरुआत की कहानी कोई दौर में कहा है। आप लोग यदि सच में विवेकानंद स्कूल का स्टूडेंट अच्छा होना चाहते हो तो उनकी जीवन की बारीकियां अपने जीवन में लाने की कोशिश करो। यहाँ पे एंकर ने बात करते हुए कहा था, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, पिल्यानंतर तो गुडगुडल्याशिवाय खाणार नाही।
मी ज्या वेळेला एसबीसीच्या माध्यमातून काम करायला सुरुवात केलं, माझ्याबरोबर मंचावरील सगळेच मंडळी गेले 10-15 वर्षापासून माझ्या या चळवळीमध्ये आहेत. मला सांगताना अतिशय आनंद होतो की गरीबातल्या गरीब मुलाला सुद्धा इंजिनिअरिंगचं, बीटेकचं किंवा त्याला एमटेक शिकायचं असेल किंवा त्याला मेडिकलचं शिक्षण शिकायचं असेल तर त्याला निश्चितच सरकारकडून मदत मिळते. मी या ठिकाणी सांगताना अतिशय आनंदाने आणि गर्वाने सांगेन की पद्मशाली समाजानं एसबीसीच्या विद्यार्थ्यांना सवलती मिळाल्या पाहिजे याकरता पुढाकार घेतला. आपण आझाद मैदानावरती आंदोलन केली, त्यावेळेला भिवंडीतून हजारो लोक त्या आझाद मैदानावरती आले होते आणि त्यावेळेला सरकारला आपण सांगितलं की आमचे विद्यार्थी गरीब आहेत, आम्ही आंध्रातून मायग्रेटेड आहे, आमची मातृभाषा तेलुगू आहे, परंतु आम्ही महाराष्ट्रात येऊन स्थायिक झालो, आता महाराष्ट्रामध्ये आम्हाला सवलती मिळायला पाहिजे. आज सरकारनं आमच्या सवलतीची संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. आम्हाला सवलती काय मिळतात हेच आमच्या लोकांना माहिती. आमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल, आमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल आणि आम्ही जर का सीईटीची परीक्षा किंवा जेईची परीक्षा पास झालो तर आमची संपूर्ण फी महाराष्ट्र सरकार भरणार आहे. आम्ही राज्यात शिकू दे किंवा आम्ही ऑल इंडियाच्या कोटेमधून बाहेरच्या राज्यात त्यांनी शिकायला गेलो तरी आमची संपूर्ण फी महाराष्ट्र सरकार भरणार आहे. आम्ही कॅपराऊंड मधून जर का मेडिकलला गेलो आणि तेही प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला इंजिनिअरिंगला गेलो तरी सुद्धा त्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल कॉलेजची जी फी आहे ती संपूर्ण फी महाराष्ट्र सरकार भरणार आहे. बऱ्याच जणांना हे माहित नसतं, अरे तुम तो पहले ओबीसी में थे, आपको 50% भरना पड़ेगा. बिल्कुल नहीं, हम पहले ओबीसी में थे, अब एसपीसी में है, हमको 100% स्कॉलरशिप मिलना है, उनको देना ही पड़ेगा. जो नहीं देगा उनसे हम बात करेंगे, आपको दिलवा देंगे. 100% स्कॉलरशिप का लाभ ले और अपने बच्चों को अच्छा पढ़ाए. मैं एक बात जरूर कहना चाहता हूँ, इथं बसलेल्या सगळ्या आई वडिलांना माझी विनंती आहे, या ठिकाणी परफॉर्म करणारी खूप लहान मुलं होती, उद्या थोडीशी मोठी मुलं या ठिकाणी येणार आहेत, परंतु वेळेअभावी मी आज थांबू शकत नाहीये, मी जाणार आहे. म्हणून मी पालकांना या ठिकाणी रिक्वेस्ट करतो की आपल्या काही अपेक्षा असतील तर त्या मुलावरती लादू नका. मुलांना त्यांच्या आवडीचं क्षेत्र निवडू द्या. त्यांना ज्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करायचं असेल तर त्या ठिकाणी यशस्वी होतात. आपण जर का त्यांच्यावरती आपल्या अपेक्षा लादल्या तर मुलं त्यामध्ये यशस्वी होऊ शकतात का नाही मी देऊ शकत नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की मुलांचं ऍप्टिट्यूड टेस्ट करून घ्या, त्याचा कल कशात आहे बघा. असं नाहीये फक्त आम्ही आयटीतच गेलो तर आमचं करिअर होतंय, मेडिकलला गेलो तरच करिअर होतंय. आज महाराष्ट्र सरकारकडून आम्हाला 649 649 ज्या नवीन सिलेबस आहेत, नवीन कोर्सेस आहेत, अशा कोर्सेसची संपूर्ण फी महाराष्ट्र सरकार देते. करिअरसाठी खूप सारे ऑप्शन आहेत. मी या ठिकाणी सगळ्या मॅनेजमेंटला विनंती करतो की उद्या आपल्या आंध्र महासभेचा जे दादरला आपलं ऑफिस आहे त्या ठिकाणी करिअर गायडन्ससाठी एक त्यांनी सेल उघडलेला आहे. जी मुलं 10वी-12वीला असतील त्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी जरूर त्या सेलला भेट द्यावं आणि त्या करिअर गायडन्सचा आपण लाभ घ्या. असे कितीतरी क्षेत्र आहेत की ज्या ठिकाणी नोकऱ्या मिळतात, आम्हाला माहित नाही, आमची मुलं त्या ठिकाणी नाही आहेत. आणि ज्यांना नोकऱ्या करायच्या असतील सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये, स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, त्यांच्यासाठी तर खूप मोठे रस्ते आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटला युपीएससीच्या माध्यमातून, बीएससीच्या माध्यमातून आम्हाला 27% रिझर्वेशनचा कोट आहे. अनफॉर्च्युनेटली आमची लोक तिकडे जात नाहीत. बँकांमध्ये सुद्धा आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्याही पलीकडे कॉर्पोरेटमध्ये आहेत. कॉर्पोरेटमध्ये आम्हाला सगळ्याला सिद्ध करावं लागतं. पण त्या ठिकाणी ज्याच्याकडे टॅलेंट आहे त्याला स्कोप आहे. त्यामुळं आपल्या मुलामध्ये जे टॅलेंट आहे त्या टॅलेंटला आपण खतपाणी घाला आणि त्या लोकांना त्याच्या क्षेत्रामध्ये त्याला आवडीने त्याचं करिअर करायसाठी त्याला मदत करा. आज या ठिकाणी आल्यानंतर डान्स करताना काही मुलं खूप आनंदाने डान्स करत होती, काही मुलांचे स्टेप शिकत होती. पण ज्यांचे स्टेप शिकत होती आपण जर का त्यांना त्यांचा जर का ऍप्टिट्यूड बघितला, कदाचित त्याला डान्समध्ये इंटरेस्ट असेल, गाण्यात इंटरेस्ट असेल, असे निरनिराळ्या क्षेत्रामध्ये त्याचे टॅलेंट आपल्याला ओळखायचं आहे आणि त्या टॅलेंटमध्ये आपल्याला सपोर्ट करायचा आहे. आज या शाळेच्या सिल्वर जुबली कार्यक्रमाला मला बोलवलं, मला खूप आनंद झाला की मला या ठिकाणी मुलांशी आणि मुलांच्या पालकांशी या ठिकाणी मला संवाद साधता आला. मी खूप साऱ्या शाळांमध्ये गेलो, खूप साऱ्या कार्यक्रमांना गेलो, परंतु या ठिकाणी मला एक बेस्ट जी गोष्ट आवडली मी जरूर आपल्या बरोबर शेअर करेन. या ठिकाणी मम्मी विथ बेबी, डॅडी विथ बेबी, मम्मी विथ सन ही संकल्पना या ठिकाणी होती. तुमच्या प्रत्येक वेळेमध्ये तुम्ही पालकांना सामावून घेता, यामध्ये मला खूप बरं वाटलं. त्याच्यामधून एकच आहे, आपल्याशी कनेक्ट जर का झाली
तर मुलांचे प्रॉब्लेम कमी होतात. या ठिकाणी मोबाईलच्या माध्यमातून जो संदेश दिला तो मात्र सगळ्यांनी घरी जाताना आवर्जून आपल्या सोबत द्या. आपल्या मुलाला मोबाईल पासून लांब ठेवायचं असेल तर आम्हाला मुलांशी बोलावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. मी या ठिकाणी आल्यानंतर आमच्या अध्यक्षांशी शेअर करत होते. मी सकाळी ट्रेनने येत होतो. मी सोलापूरला ट्रेनमध्ये बसल्यापासून कल्याणला उतरेपर्यंत एक मी मुलाच्या हातात मोबाईल दिली. शेवटपर्यंत मी कल्याणला उतरेपर्यंत त्या मुलाच्या हातात मोबाईल होता. ही परिस्थिती खूप घातक आहे. मोबाईल आपल्यासाठी आहे, आपण मोबाईलसाठी नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि आपण आमच्या मुलांबरोबर जेवढा जास्त वेळ घालवू तेवढं आम्ही मुलाला चांगल्या प्रकारे ओळखू. मुलं आमच्यापासून लांब जाणार नाहीत. मुलं फिअरलेस होऊन आमच्याशी बोलतील. मुलाच्या मनामध्ये आपल्याबद्दलची भीती नसली पाहिजे. त्यांना आपला मित्र वाटला पाहिजे, त्यांना आपला सखा वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं वर्तन जर का मुलाचं आणि आपलं असेल तर निश्चित चांगलं करिअर मुलाचं घडेल. मी एकच सांगेन माझा स्वतःचा अनुभव. माझा मुलगा 12वी नापास. माझा मुलगा सायन्सला 12वीला नापास झाला. नापास झाल्यानंतर सगळ्यांना वाटलं की याचे वडील एवढं अकॅडमीवर बोलत असतात, आता घरी गेलं त्याचं काही खरं नाही. मग मला आधीच रिझल्ट समजला होता. मी मुलाला सांगितलं काय झालं तुझा? म्हणजे माझे 2 सब्जेक्ट आले. ओके चल म्हणलं आपण शॉपिंगला जाऊ. शॉपिंग केलं. नंतर त्याचा थोडासा त्याच्याशी मी अट्रॅक्ट झालो, बोललो त्याच्याशी. बोलल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यावरती खूप दडपण होतं. त्या दडपणाच्या नादामध्ये काही चुका केल्या, जे लक्ष द्यायला पाहिजे दिलं नाही. मी त्याला सांगितलं की 1 वर्ष तू जादा अभ्यास कर, तुला 1 वर्ष त्या अभ्यासाचा जादा अभ्यास करायला तुला संधी मिळते, तुला जे आवडते ते कर. तो 12वी सायन्स केला, सीईटी दिला, जेई दिला, तो बीटेक कॉम्प्युटर सायन्स केला. कॉम्प्युटर सायन्स केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की बाकी सगळे मित्र कॉम्प्युटर सायन्सला गेले म्हणून मी सुद्धा कॉम्प्युटर सायन्सला गेलो, पण मला त्या कोडिंग मध्ये इंटरेस्ट नाहीये पप्पा, मला दुसऱ्या फील्डमध्ये जायचं आहे. मी म्हटलं चूज युअर फील्ड युअर सेल्फ, मी काय तुला प्रेशर करणार नाहीये. तो म्हणला मी 1 वर्ष गॅप घेतो, मी जरा परिसर अभ्यास करतो. मला 1 वर्ष गॅप घेतलं. त्याने पुन्हा नंतर कॅट प्रिपेअर केलं, सीईटी प्रिपेअर केलं. तो MBA ला गेला. MBA ला गेल्यानंतर त्याला विचारलं तुला फायनल कशात करायचंय? तो म्हणला फायनान्स मध्ये करायचंय. अरे तो कॉम्प्युटर सायन्सचा स्टुडंट, फायनान्स मध्ये तुला जमेल का? आय विल डू, मला जमेल. आणि आज तो कॅनडामध्ये स्टँडर्ड अँड पुअर सारख्या कंपनीमध्ये मल्टीनॅशनल कंपनीत काम करतो. त्यामुळे असं काही नाहीये एकदा फेल झालं म्हणजे आमच्या मुलाचं करिअर संपलं असं नाहीये. फेलचा अर्थ आहे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. आपण पॉझिटिव्हली जर का गेलो, फार तर काय होणार आहे, मुलाचं 1 वर्ष वाया जाणार आहे. अरे आपले कितीतरी वर्ष वाया गेले, मुलाचं 1 वर्ष वाया गेलं तर काय होणार आहे? तुम्ही मुलाला प्रेशराईज करू नका, त्याला त्याच्या पद्धतीने अभ्यास करू द्या, त्याला आनंद मिळवू द्या. आणि विशेष करून जे प्रायमरीची मुलं असतील किंवा सेकंडरी मुलं असतील त्यांच्यावरती अभ्यास आणि क्लासेसचं दडपण बिलकुल आणू नका. ते लहान वय आहे, खेळायचंय, त्याने खेळू द्या. अभ्यास करायच्या वेळेला ते कळतील. ज्या वेळेला त्यांना कळेल त्यावेळेला ते करतील अभ्यास. आपण त्यांना प्रेशर करून त्यांना दबावात आणू नका, एवढंच मी सांगेन. आणि ही अत्यंत चांगली संध्याकाळ माझ्या जीवनामध्ये मला सतत आठवणीत राहील असं मी या ठिकाणी आपल्याला आनंदाने सांगेन. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. पालकांना आणि मुलांना आपल्या मुलाचा डान्स बघायचा आहे, त्यामुळे मी यापुढे जास्त न बोलतो, या ठिकाणी थांबतो. थँक्यू. गुड इव्हनिंग. मैं अखिल पद्मशाली समाज के अध्यक्ष के नाते बहुत ही गर्व महसूस हो रहा हूँ. इतने प्रतिष्ठित स्कूल के सभी डायरेक्टर मेरे कम्युनिटी के हैं. इसके लिए मैं सबको चंद्र जी का अभिनंदन करता हूँ. और भिवंडी में एक नामांकित स्कूल ऑलराउंड डेवलपमेंट इसमें इस स्कूल में हो रहा है. जैसे विद्या जो शारदा एजुकेशन सोसाइटी, विवेकानंद हाई स्कूल और अगले साल डिनर कॉलेज भी हो रहा है. इसके लिए मैं सभी डायरेक्टर को, सभी पेरेंट्स को, सभी टीचर्स को मैं अभिनंदन करता हूँ. आपका मेरा भी एक स्कूल है, लेकिन मेरे को सीखने के लिए मिला कैसा प्रोग्राम करना है और कैसा स्टूडेंट्स को ऑलराउंड डेवलपमेंट करना है, ये सीखने के लिए मिला. मेरे को मुझको बुला के और पूरे समाज के सभी मेरे सहयोग को बुलाया. और महाराष्ट्र स्टेट के हमारे आदर्श नेते सोलापुर के हमारे अशोक इंद्रापुर सर को मिलने का भी आज बहुत अच्छा मौका मेरे मुझको मिला. मैं सभी की ओर से धन्यवाद व्यक्त करता हूँ. और वंस अगेन सिल्वर जुबली किया मैं कांग्रेचुलेट करता हूँ. सबसे पहले तो मैं मेरे मैनेजमेंट का और टीचर और पूरा नॉन टीचिंग स्टाफ का अभिनंदन करूंगा.
जिन्होंने हमारे ये 25 साल के अवसर पर बहुत ही अच्छा परफॉर्मेंस और बहुत अच्छा मेहनत हमारे टीचर लोगों ने किया। साथ ही साथ हमारे मैनेजमेंट के हमारे साथी जो है उन्होंने भी इस कार्यक्रम को उत्साहित बनाने के लिए, सफल बनाने के लिए बहुत मेहनत किया। और खास करके मैं उन पालकों का और उन बच्चों का अभिनंदन करूंगा जिन पालकों ने यहाँ शाम को हमारे साथ यहाँ शाम गुजारी, बच्चों का, अपने बच्चों का परफॉर्मेंस माता पिता के साथ डांस किए, इसके लिए मैं उनका भी अभिनंदन करूंगा। इस माध्यम से आज हमारा लाइव के माध्यम से लाखों लोग हमारे इस परफॉर्मेंस को देख रहे थे। स्वामी विवेकानंद जी की जयंती के अवसर पर हम जो 25 साल का आज कार्यक्रम कर रहे हैं, इससे एक संदेश भी दिए। विवेकानंद स्वामी जी के जो आचार विचार है ये लोगों ने लेना चाहिए। साथ ही साथ में हमारे स्कूल की जो तरक्की है 25 साल की, वो हम लोगों तक पहुंचाने की कोशिश किया। और साथ ही हमने ये भी यहाँ पे अनाउंस किया है कि हमारे अगला साल जो रहेगा वो रोबोटिक का एजुकेशन हम लोग चालू करने वाले हैं, नया जूनियर कॉलेज चालू करने वाले। साथ ही साथ हमारे एडमिशन बहुत जल्दी फुल हो जाते हैं। उसके लिए हमने लोगों से ये भी विनंती की है, जिनको एडमिशन लेना है वो लोग 16 जनवरी से अपना एडमिशन बुक कर ले, ताकि आपको आपकी एडमिशन निश्चित साथ से जल्दी हो जाए। आज हमारा विवेकानंद स्कूल के सिल्वर जुबली का दिवस है, 11 जनवरी 2025 का। हम लोग जिसको गेस्ट चीफ के जो बुलाया, हमारा गेस्ट है, ऑनरेबल गेस्ट है अशोक इंदापुरी सर है, और दूसरा गेस्ट है अखिल पद्मशाली समाज का अध्यक्ष राम कोटापत्री सर है, और उसके साथ साथ ज्यादा अपने लोग गेस्ट के तौर पे आया हुआ है। तो हमको इन सबको आया हुआ देखा अच्छा लगा, और सबको मैं संदेश यही देना चाहता हूँ स्कूल की तरफ से सबको शुभेच्छा करते हैं।